ना तू मागा हो की असलं काही नव्हतं. शिस्तप्रिय कारभार होता, कारण तसं ट्रेनिंग या लोकांचं होतं. आणि आषाढातल्या पौर्णिमेला मावळात किंवा सह्याद्रीत काय पाऊस पडतो हे मी पुण्यातल्या किंवा कात्रज मधल्या लोकांना सांगायची गरज नाही. तसाच पाऊस धोधो पडत होता, आकाशात ढग गडगडत होते, विजा चमकत होत्या, तुफान सैराट वादळ सुटलं होतं. या सगळ्यामध्ये पायाखालनं जो पाण्याचा लोट वाहत होता, त्या पाण्यात वाहणाऱ्या पाण्यात एखादा विंचू असेल, सरडा असेल, अजून कुठला तरी विषारी प्राणी असेल, या सगळ्याची पर्वा न करता महाराजांना सांभाळत ही लोक गड उतरत होती पन्हाळ्याचा त्या पावसाळ्या रात्री. आणि ही लोक डोंगर उतरून आता घेऱ्यात आली. आपल्याकडे डोंगराचे किंवा दुर्गाचे संरक्षणाच्या 4 फळ्या मानल्या गेल्यात. सगळ्यात वरती असतो बालेकिल्ला, त्याच्या खाली असते माची, माचीच्या नंतर येतं मेट, आणि मेटाच्या खाली सगळ्यात पायथ्याला जे जंगल असतं त्याला म्हणतात घेरा. तर घेऱ्यात जंगल असतं, त्यामुळे ही लोक जेव्हा घेऱ्यात आली तर घेरा पार झाला, कारण जंगलातनं काही दिसणार नव्हतं शत्रूला. पण मित्रांनो, आता तुम्ही डोळ्यासमोर आणा, घेरा पार झाला आणि तोफांचा जो मारा आहे गडावरचा, त्याच्या रेंजच्या बाहेर सिद्धी जौहरने ज्या चौक्या पहारे लावल्या होत्या, म्हणजे वेढा घातला होता, त्याच्यामध्ये तर उघडं मैदान आहे ना. या मैदानात आपली लोक असताना जरी गंगाधर पंतांच्या शिष्टाईनं, वकिलीनं वेढा शिथिल झालाय असं आपण मानलं, तरीही रात्रीच्या वेळेला काही आदिलशाही सैनिक देहधर्मासाठी बाहेर आले असते आणि विजांच्या प्रकाशात त्यांना लांब दिसला असतं त्या मैदानात की अरे काहीतरी कुणीतरी एक जमाव लोकांचा इकडे वेढ्याकडे येतोय, होत्याचं नव्हतं, पन्हाळ्याच्या पायथ्यालाच झालं असतं. पण तसं काही झालं नाही, याची नोंद नाहीये. त्याच्यामुळे मी पुढचं वाक्य म्हणतोय, म्हणजे या लोकांनी जी वाट आणली आहे ना शोधून काढून, ती अशा धबधब्याची आहे, आणि तो धबधबा खाली आल्यावर ओढ्याचं रूप घेतो, की तो इतका भयंकर प्रपात असेल पाण्याचा की आदिलशाही सैनिकांच्या स्वप्नात सुद्धा आला नसेल की अरे इथनं कशाला कोण जातो. म्हणजे काय जीवावरची जोखीम या लोकांनी घेतली आहे महाराजांसाठी, आपण फक्त विचार करा. आणि मी प्रत्येक वेळेला मला बऱ्याचदा असं म्हणावं असं वाटतं शिवचरित्रातले प्रसंग सांगताना, की खरंच म्हणायचं म्हणून नाही, पण काही वेळेला शब्द अपुरेच पडतात. आणि खरंच शब्द अपुरेत हे वर्णन करायला. नाहीये माझ्यासारख्या माणसाकडे तर ताकद नाहीये शब्द आणायची. पण ते मैदानही पार झालं. आता ऐन वेढ्यात पाऊल पडलं. वेढा हा कांद्याच्या पापुद्र्यांसारखा असतो, एकामागोमाग त्याच्या लेयर्स असतात. त्यामुळे वेढ्यात पाऊल पडलं आणि अक्षरशः भवानीचं स्मरण हृदयात करत करत एक एक पाऊल, एक एक इंच जिंकत ही लोक चालली होती. सुदैवाने भवानीच्या कृपेनं वेढाही मागं पडला. आधी टाळीच्या, मग शिट्टीच्या, मग हाकेच्या अंतरावर गेला, दिसेनासा झाला. मलकापूरच्या वाटेला आपले लोक लागले महाराजांना घेऊन. मित्रांनो, हे दृश्य ज्यावेळेला डोळ्यासमोर आणतो ना मी, मला असं वाटतं की जणू काही हे 600 वसुदेव, 600 बांदल मावळ्यांच्या रूपातले हे वसुदेव पन्हाळ्याच्या पायथ्याला वेढा घालून बसलेल्या